मी बोललेलं ना, कच नाही देखा तो कुछ नाही देखा, तसंच आहे. आम्ही आता रस्त्यावर आलेलो. इथे हे बघा, हा आय थिंक नीलगाय आहे, कुठला प्राणी आहे. मागे चला, मागे चला. ही जवळजवळ ना 200 एकर मध्ये काहीतरी आहे पूर्ण टोटल हडप्पा संस्कृतीचं अवशेष. न्यूट्रल मध्ये आहे आणि ब्रेक सोडलाय आणि गाडी हे बघा ऑटोमॅटिक पुढे जाते. गुड मॉर्निंग. हा बघा इकडे सूर्य असा मागे मस्त ऑरेंज आणि ॲम्बियंट बघा इथं कसं आहे. मॉर्निंग एक नंबर. थोडस धोका आहे पण हा एक नंबर आहे. व्हेरी गुड मॉर्निंग. आता रेडी तर झालेलो आहे. आता निघालोय ढोलेवाला विलेज बघायला. त्याच्यानंतर जाणार काला डोंगर आणि मॅग्नेटिक हिल बघून परत जर लवकर आलो तर परत रणमध्ये जाणार. रणमध्ये काल फोटो सेशन थोडंसं बाकी होतं, आज फोटो सेशन करणार. आणि इथे एक हे ट्रॅडिशनल वेअर करून पण फोटो सेशन आहे, ते पण आज करणार. आणि आमचे चंगू मंगू खेळतात इथे. आणि जवळजवळ रेडीच झालेलं आहे. आता लगेच निघतोय. तर आता आपण भेटू ढोलीवाडा. आणि जाताना परत रोड टू हेवन लागणार आहे. त्याच्यामुळे जर तिथे हवा कमी असेल, कारण आता इथे ड्रोन शॉट्स घेतलेले आहेत. हा व्ह्यू जो वरना व्ह्यू येतोय या पूर्ण साईडचा, या टेंट सिटी, त्या एक नंबर येतो, एक नंबर. आणि रणचा पण व्ह्यू एक नंबर येतोय. चला भेटू आपण. नमस्कार. आता ढोलावीरा रोडला परत चाललोय. आणि बघा अजून धुका आहे. एवढं लांबपर्यंत बघतोय तिथपर्यंत असं काहीच नाही, सगळं प्लेन आहे, प्लेन. आणि रात्री अशा वारा सुटलेला, त्या वाऱ्याने खतरनाक थंडी लागत होती. पण थंडी अशी एवढी नव्हती, वारा त्याच्यामुळे थंडी होती. टेम्परेचर सुद्धा पण नॉर्मल होतं, पण मस्त क्लायमेट सुद्धा मस्त, झोप पण मस्त आली. आणि सकाळी नाश्ता पण मस्त झाला. नाश्त्याला पोहे होते, त्याच्यानंतर ब्रेड बटर, त्याच्यानंतर पराठ्यानंतर ऑरेंज ज्यूस, चहा, दूध, कॉफी असा नाश्ता होता. आणि फ्रुट्स होते, सलाड. नाश्ता पण एक नंबर झाला. अच्छा, खाकरा सुद्धा होता. आम्ही आता रस्त्यावर आलेलो. इथे हे बघा, हा आय थिंक नीलगाय आहे, कुठला प्राणी आहे नाही माहिती, पण हा बघा. हे नीलगाय आहे ना? हे बघा, मी तर पहिल्यांदाच समोरनं बघितला. आणि अशा रोड वरती आहे. आम्हाला वाटलं लांबना बघितलं तसं वाटलं घोडा आहे, पण बघा किती शांत उभी आहे. थांब. कॅप्शन मूडवर नाही ना? मागे सारखा तुम्ही. चला मागे चला. उसको खाना है, खाने के लिए शायद आए. वो तो खाना भी वो क्या खाएगी पता नहीं. हम लोग का तो खाना तो नहीं खाएगी.
हाँ? खेती खराब करते हैं ना लोगों की। नाही वो वाला नाही. नमस्कार मित्रांनो, इथे मध्ये थांबलोय. इथे व्हाईट रन हे बघा, बॅक साईडला बघा, मस्त. आता आपण इथे ड्रोन शॉट्स घेणार आहोत थोडेफार. हे बघा माझ्या मागे पूर्ण जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत हे दिसते. आणि ह्या साईडला हा जो आहे, हा इकडनं हा रोड जातो. आता आम्ही ढोलावीराला चाललेलो, पण हा स्पॉट एक नंबर आहे. म्हणजे ते अमिताभनी बोललेलं ना, कच नाही देखा तो कुछ नाही देखा, तसंच आहे खरंच. म्हणजे आपल्याला वाटतं, आपण ह्याच्यामध्ये बघतो, व्हिडिओमध्ये किंवा रीलच्या माध्यमातून बघतो, पण इथे जे येऊन जे नजारा आहे ना, तो अप्रतिम आहे, अप्रतिम. प्रत्येकाने एकदा तरी इथे व्हिजिट केली पाहिजे. आता मी आलोय, आता माझी इच्छा आहे की अजून परत एकदा यावं, अजून एक्सप्लोअर करावं. कारण 2 दिवसात कच एक्सप्लोअर होणार नाही. त्याच्यासाठी मिनिमम 3 ते 4 दिवस पाहिजे. 3 ते 4 दिवसात सगळं एक्सप्लोअर करू शकतो. आणि हे बघा, हे क्रॅक्स बघा, हे क्रॅक्स बघा कसे अप्रतिम. म्हणजे जे नैसर्गिकरित्या फॉर्म झालेले आहेत त्याला तोडच नाही. आता आपण निघतोय ढोलीवालासाठी. अजून इथून 87 किलोमीटर दाखवतोय, 2 तास दाखवतोय. आता मध्ये रोड टू हेवनला परत थांबणार आहोत. जर वारा कमी असेल तर तिथे सुद्धा ड्रोन फ्लाय करायची इच्छा आहे. चलो. नमस्कार. आम्ही आता ढोलावीरामध्ये आलेलो आहोत. आता इथे हे बॅक साईडला जी हरप्पन सिटी होती खूप वर्षापूर्वीची, आता ती एक्सप्लोअर करायला चाललेलो आहे. इथून आतमध्ये आहे. आणि हाच रोड पुढे गेला की तिथे फॉसिल पार्क आहेत, वुड फॉसिल पार्क. आणि ह्या रोडनी इकडनं आले आणि आता मी इकडे चाललोय. हां, सामने वाला फॉसिल पार्क यहाँ से लेफ्ट है ना? गाइड लेना है सर? हाँ? गाइड नहीं गाइड नहीं. इथून एंट्रन्स आहे. इथे सुद्धा ऊन खूप आहे. इथे लेफ्ट साईडला लगेच वॉशरूम आहे. सक्षम वॉशरूमला जायचं आहे. अच्छा, मजा. इकडे वॉशरूमला सक्षम चल, मग मी आलो. वॉशरूम एकदम घाण. असं एक्सपेक्ट केलं नव्हतं की युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे, पण एवढ्या घाण वॉशरूम असेल सेक्शनमध्ये. किंवा वॉशरूम या युरिनलमध्ये असे झाडं लावलेले होते, फांद्या लावलेल्या होत्या. जसे आपले गाडी बंद पडल्यावर कसे झाडं लावतो, तशा झाडं लावून ठेवलेले होते, फांद्या ठेवलेल्या होत्या. आणि जे काय पाणी पण नव्हतं खास. घाण. सरकारने याकडे लक्ष द्यायला पाहिजे. ही अशी सुविधा घाण करतात. भले ही भरपूर यूज होते, पण ही मेंटेन ठेवली पाहिजे. हे बघा, अशी इकडनं एंट्री केल्यानंतर हे बघा, असा एक बोर्ड आहे. बोर्डवरती इन्फॉर्मेशन दिलेली आहे. इन्फॉर्मेशन ओके, आय थिंक हा चमकतोय त्याच्यावर. हे इकडे म्युझियम दिसतंय. मग पुढे जाऊन तिकडे पुढे चल. ये इकडनं असा. अच्छा, ते बघ तिकडे आहे. ते बघ तिकडे दिसतंय तिकडे. हां, तिकडे आहे. असा इकडनं असा आतमध्ये जायला रोड आहे. आणि इकडनं जाऊन असं लेफ्टला वरती तिकडे हे दिसते. आणि हे आमचे चंगू मंगू. हां,
चाल बाबू चाल. त्याला सांगितलं थोड्या वेळाने चालेल तो ना. तो गांव के लोगों को ऐसे लगा कि जैसे भुज में एक राजा थे राखी. तेव्हा तिकडे ती हट टाईप दिसते, त्याला बोंगा बोलतात, बोंगा. आणि हमारा का अच्छा. मड़ का पूरा करना मड़ का सब कुछ सब नीचे दब गया था. हे बघा, हे ढोलावीरा टाउन. हे ढोलावीरा टाउनचा व्ह्यू आहे. हे जुनं गाव आहे. याच्यानंतर हे ते हट आता बोललो ते. आणि आता इकडनं अशा प्रकारे काहीतरी हे जुने आहेत. ओके. अच्छा, इथे ढोलावीराची कंपोनंट्स दिलेले आहेत. कॉम्पिटिशन ऑफ डोलाविरा. कंपोनंट्स ऑफ ढोलावीरा. म्हणजे ढोलावीरामध्ये काय काय आहे बघा. अशा प्रकारे ही जुनी सिव्हिलायझेशन जी हरप्पन संस्कृती आहे. ते बघ सक्षम, ते बघ ते दिसते वरती, ते सगळे ते जुनी हरप्पन संस्कृती आहे. हरप्पन सिव्हिलायझेशन जी जुनी होती ती आहे तिथे. इथे ऊन तर खतरनाक आहे. इथे हा डायरेक्शन टाकलाय ईस्टर्न रिझर्व्हायर. इकडे राईट साईडला इकडे हा रिझर्व्हायर आहे. त्याची खूप आतमध्ये जाऊन नाही सक्षम, आतमध्ये कशाला जायचं आपण. हा सगळं एक्सकॅव्हेट केलेला आहे. आणि हा रिझर्व्हायर. सक्षम आतमध्ये नाही जायचं. आतमध्ये कशाला जायचं आपण. आता बाहेरनं दिसतं ना तुला काय आहे, असं खड्डाच दिसतोय. सक्षम हे जुनं आहे, भरपूर जुनं आहे. ह्याच्यात पाणी साठायचं. ह्याच्यात पाणी साठायचं. आणि हे पाणी ही सगळीतली जिथं लोक राहत होती ती प्यायला वापरायची किंवा बाकी आंघोळीला बाकी सगळ्याला ते पाणी वापरायचे. सगळ्याला आपण पाणी कशाला वापरतो. पाणी कशासाठी वापरतो आपण. आंघोळ करायला, अजून कशाला, जेवण बनवायला. आता पहिल्या ह्याच्यामध्ये हे बघ, आपल्याला कसं नळ खोललं की पाणी येतं, तसं पहिले नळ वगैरे कायच नव्हती. त्यांनी असा हा जलाशय बनवून ठेवलेला आहे. इथे पाणी असायचं आणि ह्या पाण्यामध्ये ते पाणी वापरायचे. हे बघा, तिकडनं आपण लेफ्ट साईडला आलो. इकडे एक अजून जलाशय आहे. हात पकड. हे बघा, इथे जलाशय आणि इथे खाली पाणीचे ट्रेसेस दिसत. पाणी आहे खाली. हे ग्रीनरी पण दिसते तुम्हाला जर कॅमेऱ्यात दिसत असेल. हे बघ, इथे पाणी आहे. हे बघ सक्षम, पाणी आहे ना. हे बघ, आपण बघूया. हे बघ, तिथे उतरण्यासाठी आहे बघ. त्यावेळी लोकांनी कसं केलं असेल बघ. हे बघ, हे खड्डा, इथे पाणी. आणि नाही खाली नाही उतरायचं. खाली कशाला उतरायचं. ते बघ, तिकडे शिडी आहे बघ त्या साईडला. ते बघ, तिकडे शिडी आहे ती बघ, दिसते. खाली उतरायला नाही. हा एक रिझर्व्हायर आहे. आय थिंक हा एक रिझर्व्हायर आहे पुढे. हे जवळजवळ 5000 वर्षापूर्वीच आहे. सक्षम, 5000 वर्षा म्हणजे 5000 इयर्स आधी. आणि इथे
इथे जो कार्व केलेला आहे, जर तुम्हाला डिटेल दिसत असेल कॅमेरात, हे कार्व केलेला आणि इथे कार्व केलेला स्टोन असा दिसत आहे. हा पण रिझर्वायर आहे. त्याच्यानंतर आता आपण वरच्या साईडला जाऊन बघू काय आहे. ऊन तर खतरनाक आहे. अरे अरे, इकडे वरच्या साईडला आलोय. इथे असा आय थिंक हे आताचं कन्स्ट्रक्शन आहे. हां, आणि आता आपण वरती चाललोय. अच्छा, खूप मोठी साईड आहे. खूप मोठी साईड आहे. ओके, ओके. 4 स्क्वेअर शेप स्ट्रक्चर हे बघा. अशा प्रकारे हे काहीतरी एक्सकवेशन मध्ये होतं. सक्षम हात नको लावू तिथे. हे इकडे हे बघा. हे स्टोन पण बघा कसे जुने एकदम. आणि तिथे सुद्धा हे आहे. आपण आता वरती जाऊ त्या साईडला. आणि इथे हे बघा, इथे पण हा, इथे सुद्धा इथे सुद्धा काहीतरी आहे. एक्झॅक्टली काय आहे माहित नाही, कारण इथे काहीच बोर्ड नाही. इथे असं गुहा टाईप आहे की काय काय. आणि स्टोनची ही स्टोन कसे ठेवलेत हे बघ. होलवाले स्टोन कसे आहेत. चले सक्षम पडशील. आता तिकडनंच वरती आलेलो आहे. हे असं काहीतरी स्ट्रक्चर आहे. आय थिंक ही त्यांची रूम असेल. हे अशी रूम आहे. हार्डली ही अशी 15 ते 20 फूट आणि अशी 15 ते 20 फूट आहे. 15 बाय 15ची रूम. आणि इथे कार्विंगमध्ये स्टोनमध्ये इथं दिसतं ना खाच मारलेली आहे. अशी खाच. आय थिंक हे स्टोन इंटरलॉकिंगनी लागलेले आहेत. आणि हा पण एक बॉक्स काहीतरी दिसतोय. इथे काय आहे ते लिहिलं नाही. पाण्यासाठी आय थिंक. अच्छा, हा पण हे जलाशयासाठी आहे. तर तुम्हाला दिसत असेल ते सँडस्टोन बघा कसे. वॉटरप्रूफिंग, आय थिंक वॉटरप्रूफिंग पण यांचं. अच्छा अच्छा, तो गाईड तिथे सांगत होता की तिथे पाणी पिण्यासाठी पाणी आहे. आणि ही वेल आहे. ही वेल आहे. बघा इथे लिहिलंय वॉटर स्ट्रक्चर कासल. अच्छा अच्छा, इथे दिले की लार्ज वेलमध्ये ते वॉटर स्टोअर केले जातं. आणि इथे वॉटरमधनं इथनं जाऊन ते त्या वेलमध्ये वॉटर स्टोअर व्हायचं. आणि हा इकडे पायऱ्या आहेत. आणि इकडनं पाणी पिण्यासाठी खाली जायचं. अच्छा, आणि इथे खाली जर तुम्हाला दिसत असेल तर इथे चॅनल आहे. आय थिंक ते चॅनल अंडरग्राऊंड असे कनेक्टेड असते. कारण इथे असा गाईड केल्याशिवाय समजणार नाही. पण अंदाजे असंच आहे की जे पाणी इथे स्टोअर होतं ते असं फिल्टर होत मेन ह्याला जातं आणि त्याच्यानंतर रिझर्वायर. सक्षम इथे अशा प्रकारे हे जे आहे हे लोकांचे राहायची घरं आहेत अशी. अच्छा, दोस्त यहाँ पर वो जोड़ने के लिए क्या यूज किया जाता था? मिट्टी. अच्छा, आता त्यांनी गाईडला काय विचारलं की हे जे स्टोन्स आहेत हे स्टोन
जे कनेक्ट करायला हे मधल्या गॅपमध्ये माती यूज करत होते. हा एक आहे, हा याचा गोल आहे बघा कसं काय. सक्षम हे बघ इकडनं व्यवस्थित आहे. अगस्त्य स्ट्रक्चर बघा, हे स्ट्रक्चर बघा कसं आहे. मध्ये जो सेंटर स्टोन दिसतोय ना तो आय थिंक तो यूज चल इकडे इकडे. अच्छा हा बघा व्ह्यू बघा कसा आहे. इथे एकदम टॉप मोस्टला इथे ही खूप मोठी साईट आहे. तिकडे पण स्ट्रक्चर दिसत आहेत, इकडे स्ट्रक्चर दिसत आहेत, तिकडे स्ट्रक्चर दिसत आहेत. आय थिंक ही साईट पूर्ण अजून एक्सकेवेट करायची आहे. त्या साईडला पण असं हे दिसतात. अच्छा आता इथे एका गाईडचं ऐकलं की ही जवळजवळ ना 200 एकरमध्ये काहीतरी आहे पूर्ण टोटल हडप्पा संस्कृतीचं अवशेष. 1968ला काहीतरी लेक खोदत होते तेव्हा इथे अवशेष भेटले आणि अजून फक्त 10% का 15% फक्त हे एक्सकॅव्हेशन झालेलं आहे आणि अजून एक्सकॅव्हेशन बाकी आहे. म्हणजे अंदाज करू शकतो आपण किती मोठा परिसर असेल हा 5000 वर्षापूर्वीचा. आणि 5000 वर्षापूर्वी त्यांनी कसं काय एवढं डेव्हलप केलं असेल. त्याच्यामध्ये पाण्यासाठी जाणारे चॅनल, त्या वॉटर स्टोरेज सिस्टीम, त्याच्यामध्ये हाऊसेसमध्ये अजून बरंच काय काय असेल. आता ह्या अवशेषमध्ये आपल्याला एवढं काही समजत नाही आहे पण एक अंदाज बांधू शकतो की तेव्हाची संस्कृती किती प्रगत होती. आणि आता आपण एवढे प्रगत झालेलो आहोत आणि आपले रोड टिकत नाहीत. हे बघा इथे पण असे अवशेष आहेत. हे बघा
नमस्कार. आता काला डोंगर इथे आलेलो आहो. काला डोंगर मागे दत्त मंदिर आहे आणि इथे व्ह्यू पॉइंट आहे. इथून हे बघा, इथून एक व्ह्यू पॉइंट आहे. तिथून पाकिस्तान बॉर्डर दिसते. पण आता फॉग आहे. आम्ही बायनॉक्युलर एक रेंटने घेतले. बघू आता किती दिसतोय ते. 100 रुपीज रेंट आहे त्याचा. आणि कॅमल राईड केली. 100 रुपीज पर पर्सन, बारक्यांचे नाही. हे बघा असा परिसर आता आहे. आमचे चंगू तू पाडेल. आमचे चंगू मंगू येत आहेत. हे आलेत. हे बघा असा काय सुद्धा परिसर आहे. 0 पॉइंट बोलतात त्याला. इथे सुद्धा 360. इथे इथे टेलिस्कोप आहे. बायनॉक्युलर्स घेतली. बायनॉक्युलर्सचा काय उपयोग नाही होता. हा असा पॉइंट आहे. त्याच्या तिकडे पूर्ण पाणी दिसते आणि आय थिंक त्या साईडला कुठे पाकिस्तान बॉर्डर आहे. आता बघू आता आपल्याला दिसतंय की नाही ते एकदा बघायला लागेल. एकदम मी बायनॉक्युलर्स मध्ये बघून बघतो कसं काय. बघा बायनॉक्युलर्स आहे. बायनॉक्युलर्स घेतलाय पण आय थिंक इथे थोडं फॉग असल्यामुळे नाही बघू शकणार एवढा. कारण बायनॉक्युलर्सचे पैसे वेस्ट गेले. तरी पण आता चेक करून बघू. तर मित्रांनो आपण आता मॅग्नेटिक हिल तिथे आलेलो आहे. समोर बघा हा चढण दिसते. ही अशी चढण आहे. आणि आता ब्रेक आता बघा न्यूट्रल मध्ये आहे आणि ब्रेक सोडलाय. आणि गाडी हे बघा ऑटोमॅटिक पुढे जाते. हे बघा गाडी ऑटोमॅटिक पुढे वरती चालली आहे. बघा ही बघा ऑटोमॅटिक चालले पुढे. ही बघा काय जादू आहे. परत एकदा आपण बघू. हे बघा गाडी आता मागे घेतो. हे बघा मागे घेतली. हे बघा गाडी मागे घेतली आणि समोर बघा. समोर हा चढ आहे. आता गाडी न्यूट्रल आहे आणि ब्रेक सोडला. हे बघा गाडी ऑटोमॅटिक पुढे चालली. ह्याच्यावरनं समजेल. बघा गाडी ऑटोमॅटिक पुढे चालले. आणि हा इथला काला डोंगरचा मॅग्नेटिक पॉइंट आहे. हे बघा ऑटोमॅटिक चालले. 18 हे बघा चुंबकीय क्षेत्र. आणि अजून चढ दिसतोय. अजून गाडी ऑटोमॅटिक चालले. आणि आता आपण टॉपला जवळ आलोय आणि स्पीड आहे 28. आता हा ऍक्च्युअली उतार लागला. हे बघा आता उतार लागलाय. पण तिथे चढ होता. चढणीवर गाडी ऑटोमॅटिक वरती चढली. काही न करता. चमत्कार.